मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आजवर 7 वेळा उपोषण केलंय। पण सुरुवातीला गाजलेल्या या उपोषणांकडे सरकार आता ढुंकूनही बघत नसल्याचं पाहायला मिळतंय। 2023 पासून सुरू झालेला उपोषणांचा सिलसिला 2025 उजाडलं तरी सुरूच आहे। जरांगेंची मागणी जरी तीच असली तरी सरकारवर त्याचा जो काही परिणाम आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय। जरांगेंच्या मागे असलेली गर्दीही काही प्रमाणात पांगल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे जरांगेंचं उपोषण फेल होत असल्याचं सध्या बोललं जातंय। त्यामुळे लाखो करोडो मराठ्यांना एक करणारे जरांगे आता फेल का जातायत, त्यांच्या आंदोलनांकडे लोक का पाठ फिरवतायत आणि जरांगे फॅक्टर हळूहळू का संपत चाललाय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। मनोज जरांगे पाटील यांची ओळख सप्टेंबर 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्राला झाली। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं अशी जरांगेंची मागणी होती। यासाठी जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट 2023 ला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले। याच उपोषणस्थळी सप्टेंबर महिन्यात पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला आणि जरांगेंचं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला। याच लाठी हल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेत तत्कालीन शिंदे सरकारला टार्गेट केलं आणि राज्यातील तसंच देशातील मीडियाचं लक्ष वेधून घेतलं। याआधीही मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनं केली होती, परंतु त्याला एवढं मोठं कव्हरेज कधीच मिळालं नव्हतं। मात्र लाठी हल्ल्यानंतर माध्यमांनी जरांगेंना घराघरात पोहोचवलं आणि राज्यभरातून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला। त्यानंतर राज्यातील अनेक नेते, सरकारमधील मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची पावलं जरांगेंच्या आंदोलनस्थळी वळली आणि तिथूनच जरांगे हे मराठा समाजाचे नेते बनले। जरांगेंनी आजवर 7 वेळा उपोषण केलंय, राज्यभरात दौरे केले, विराट सभा केल्या, करोडो मराठ्यांना घेऊन महामोर्चाही काढला, परंतु तरी देखील जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। 2024 हे वर्ष जरांगेंनी गाजवलं। उपोषणा आणि सभा तसंच बैठकांनी सरकारला बेजार करून सोडलं। गृहमंत्री फडणवीस हे जरांगेंच्या निशाण्यावर राहिले, तर मुख्यमंत्री शिंदेंनी कायमच त्यांच्याशी सुसंवाद ठेवला। याच काळात कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली। दुसरीकडे मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यानंतर लगेचच ओबीसी समाजाकडून विरोध सुरू झाला। त्यानंतर सरकारमध्ये मंत्री असलेल्या भुजबळांनीच या प्रमाणपत्राविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि राज्यातील भुजबळ विरुद्ध जरांगे या संघर्षाला सुरुवात झाली। ओबीसींचे मेळावे होऊ लागले आणि नंतर जरांगेंनीही मराठ्यांच्या जिल्ह्यात विराट सभा घेतल्या। दोन्ही बाजूनं जोरदार हल्लाबोल सुरू झाला। एकीकडे हे सर्व सुरू असताना जरांगे पाटलांनी उपोषणाचा धडाकाही सुरूच ठेवला होता। कधी मुख्यमंत्री तर कधी अन्य मंत्री येऊन जरांगेंशी संवाद साधत होते। तरी देखील मराठ्यांना कायद्याच्या पटलावर टिकणारं आरक्षण हवं आणि ते ओबीसीतूनच मिळावं ही मागणी जरांगेंनी लावून धरली। सरकारनेही वेळोवेळी बैठका घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भातील अधिसूचनाही काढण्यात आल्या। जरांगेंचं आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलं ते मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मोर्चाच्या वेळी। 20 जानेवारी 2024 ला जरांगे पाटील हे करोडो मराठा समाजाला घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले। करोडो मराठ्यांना घेऊन 25 जानेवारीला जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर म्हणजेच वाशी येथे आले। सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करत असल्याचं आश्वासन दिलं। जरांगेंनीही मागण्या पूर्ण होत असल्याचं सांगत गुलाल उधळला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जरांगेंनी मोर्चाची सांगता केली आणि सरकारचे आभार मानत पुन्हा अंतरवालीच्या दिशेनं निघाले। त्यांनी उधळलेला हाच गुलाल नंतर लाखो मराठ्यांना पेचात पाडणारा ठरला, कारण मागण्या वास्तवात पूर्ण झाल्याच नाहीत असं जरांगेंनी सांगितलं आणि त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली। तिथूनच जरांगेंच्या मागचे मराठे फुटायला सुरुवात झाली। याच काळात जरांगेंच्या बदलत्या मागण्या हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा ठरला। मनोज जरांगेंनी सुरुवातीला मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केली। त्यानंतर महाराष्ट्रातील सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केली। नंतरच्या काळात जरांगेंनी सगळे सोयरेंचा मुद्दा उपस्थित करत त्यांनाही आरक्षण द्या अशी मागणी केली। तसंच मुलींचं मोफत शिक्षण
आंदोलन काळात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, अशा देखील मागण्या जरांगेंनी केल्या. त्यामुळे जरांगेंच्या या बदलत्या भूमिकाच त्यांच्या आंदोलनाला मारक ठरल्या. 20 फेब्रुवारीला राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात विशेष अधिवेशन बोलावलं. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा पारित करण्यात आला. यावेळी मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याची घोषणा झाली. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर जरांगेंच्या आंदोलनाला मोठा ब्रेक लागला. त्यानंतरही जरांगेंनी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि शिंदे समितीचं गॅझेट लागू करा, अशी मागणी लावून धरली. मनोज जरांगेंनी मधल्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही रस दाखवला. सुरुवातीला मराठा उमेदवार उभं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी बैठका घेतल्या, पत्रकार परिषदाही घेतल्या, उमेदवारांची चाचपणीही केली. त्यानंतर आपण राजकारणात उतरणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे जरांगेंच्या या दुटप्पी भूमिकेमुळेच अनेक मंडळी त्यांच्यापासून दूर व्हायला सुरुवात झाली. रोज मरे त्याला कोण रडे, अशी एक म्हण आहे. तीच म्हण जरांगेंच्या बाबतीत लागू झाली. जरांगेंनी जून 2024 पासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये जरांगे हे 3 वेळा उपोषणाला बसले. पण त्यांच्या उपोषणाकडे सरकारनं फारसं लक्ष दिलं नाही. याच वेळी जरांगेंपासून वेगळ्या झालेल्या आंदोलकांकडून जरांगेंवर आरोप व्हायलाही सुरुवात झाली. माध्यमांनीही जरांगेंचं कव्हरेज कमी केलं. आंतरवाली सराटीत होणारी गर्दी कमी होऊ लागली. वर्तमानपत्रांमध्ये जरांगेंच्या बातम्या पान क्रमांक 1 वरून आतल्या पानांवर जाऊ लागल्या आणि जरांगेंचं उपोषण तसंच त्यांचं महत्त्व दिवसेंदिवस कमी होऊ लागलं. नाही म्हटलं तरी जरांगेंची मागची 3ही उपोषणं फेल गेली आहेत. सरकार आणि जरांगेंमधला सुसंवाद राहिलेलाच नाहीये. सरकारनं मराठ्यांना स्वतंत्र 10% आरक्षण दिल्यानं अनेक मराठा संघटनांनी जरांगेंकडे पाठ फिरवलीय. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर जरांगेंचा जलवा हळूहळू कमी होऊ लागलाय. उपोषणानं सुरू झालेली ही लढाई आता म्हणावी इतकी प्रभावी राहिलेली नाहीये. त्यामुळे बदलत्या भूमिका, सततचं उपोषण आणि अवास्तव मागण्या यामुळेच जरांगे आता फेल होऊ लागल्याचं बोललं जातंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.